4 की 6 पंच. कानोर टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावरती या. हर्ष नरेश जामगर यांच्या वतीने विकेट अटॅक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. एक षटकार, त्यानंतर चौकार, धावसंख्या 10. आडवा बाटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चल विकेट किपरच्या हातामध्ये बॉल चालला. पंकज अष्टांच्या पाठीमागे फिल्डिंग करतात. धावसंख्या ती आतापर्यंत 10 वर. वाढदिवस आपण मुख्य व्यासपीठावरती साजरा केलेला. हर्ष नरेश जामगर यांच्या वतीने विकेट अटॅक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. यांच्याच वतीने संघाला टी शर्ट पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. आणि पाठीमागे निघाला बॉल, सरळ चाललाय सीमा पार. धावा मिळतात 4. चौकार. आपा चेंडू भरपूर टर्न झाला. सूरज जोमटे होते त्या ठिकाणी. सूरज जर चेंडू अडू शकला नाही तर कुठलाच क्षेत्ररक्षक अडू शकणार नव्हता. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 14 वरती. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी राहिला. सुरुवात धमाकेदार करत असताना ओमकार आडपाल आपल्या टीमसाठी. हो, चॉप करतात पाठीमागे. स्वतः विकेट किपर पोहोचले. डॉट बॉल. पहिलं षटक पूर्ण होतं. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 14. चौदा धावा पहिल्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा. अनुराग सोनावले होते ॲज अ बॉलर. आता सेकंड ओव्हरमध्ये पंकज मस्कर आलेत, टीम कॅप्टन. थोडेसे थांबतात. पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्याच बॉल पासून अपील तंत्रापासून सुरुवात केली होती. जर आपण पहिला बॉल ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिला तर अगदी समोर सापडला होता, परंतु पिचिंग कुठेतरी फायदेशीर ठरली. अनुरागचं विशेष कौतुक करूयात. मोठ्या स्टेजला आता सध्या तरी बडबोल बी प्लस हा संघ क्रिकेट खेळतोय. चांगला चेंडू टाकला, अगदी समोर सापडला होता, परंतु पिचिंग लेगस्टिकच्या बाहेर होती. त्या कारणास्तव नॉट आउट घोषित करण्यात आलं. ओमकार आडपाल एक मोठ्या गडीला तो बाद करण्याच्या मार्गावरती होता. अनुराग सोनावले एक यंगस्टर आहे. राकेश पाटील यांच्या ताळमीमध्ये कसलेला हा खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक त्याने आपल्या संघासाठी फेकलं. समोर खेळलेत काउफेसला खेळाडू जवळपास पोहोचतायत. 1 रन तर कंप्लीट केले. सेकंडचा कॉल नाही आहे. 1च रन या बॉलवरती संघाची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 15 वर. पंधरा धावा आतापर्यंत धावा पुस्तकावर. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पंकज मस्कर बॉलिंग करतायत. कानोर बॉईज टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आपण व्यासपीठावर द्या. कानोर बॉईज वेगवाने चेंडू खोदून काढला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक राकेश पाटील पोहोचतात. 1च रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16. या धावसंख्येवरती 16 ओमकार आडपाल आणि त्याचबरोबर त्याच्या सोबतीनं अक्षय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. धावा पुस्तकावरती धावा आतापर्यंत 16 ऑन स्कोर कार्ड.
गोलंदाज तयार. वेगवाने चेंडू लावडे अपील समोर सापडला. इट्स अँड प्लम फलंदाज बाद. लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपामध्ये भूमी 11 फणस डोंगरी टीमला लागणारा पहिला धक्का. मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच एक जेन्युइन ऑलराऊंडर. दुसरं षटक पंकज मस्कर बॉलिंग करतात. 16ला पहिला धक्का लागलेला भूमी 11 फणस डोंगरी टीमला. दुसरं षटक प्रगतीपथावरती पंकज मस्कर. धावसंख्या 16. अंतिमचे 2 बॉल या ओव्हर मधले. पंकज तयार. वेगवान चेंडू पंकजचा आणखीन एक फेकला. डॉट बॉल. शेवटच्या बॉलचा आता खेळ बाकी राहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये स्वतः पंकज मस्कर ॲज अ टीम कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाला लीड करत असताना बॉलिंग साठी आलेत. धावसंख्या आतापर्यंत 16. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. प्लेस करण्याचा प्रयत्न. टप्पा पडून वळण घेतो चेंडू. आणखीन एक डॉट बॉल इथून फेकलेला. सेकंड ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. या ओव्हरमध्ये पंकजनं दावा दिलात फक्त 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 या धावसंख्येवरती एक गडी आतापर्यंत बाद झाला. दोन ओव्हर मध्ये 16 झालेत. तिसऱ्या षटकामध्ये राकेश पाटील आता बॉलिंग मार्कवरती. बडवल बी प्लस संघाचा 2024-25 क्रिकेटचा ग्राफ जर पाहिला तर सातत्यानं कर्जत विभागामध्ये वर्चस्व गाजवलं जरूर, परंतु कर्जतच्या बाहेर जाऊन देखील वर्चस्व या संघाने गाजवला. यंगस्टर्सला घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळलेली सुरुवात आणि बडवल बी प्लस हा संघ जसा मैदानाच्या आतमध्ये उतरला फक्त काही मर्यादित क्षेत्रामध्ये सुरुवातीला क्रिकेट तो खेळला, परंतु जशी की आपण पाहिला तर संघ इन टच यायला लागला, जसा फॉर्ममध्ये यायला लागला तसं आपण पाहत कर्जत असू द्या, कर्जतच्या बाहेर असू द्या, मग रायगड ठाण्यामध्ये जाऊन क्रिकेट खेळणं ही या संघाची आता ओळख बनलेली आहे. सुसाट फॉर्ममध्ये सध्या तरी आपण पाहतात समीर माळी, राकेश पाटील, उमेश जामगरे, पंकज मस्कर, अनुराग सोनावलेचं षटक महत्वपूर्ण संघासाठी नेहमीच ठरत आलेला आहे. 2 ओव्हरमध्ये धावा पुस्तकावरती 16 आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. राकेश पाटील बॉलिंग मार्कवर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाठीमागे. ओ गुड फिल्डिंग मनीष माळी. मनीष माळी म्हटल्याच्या नंतर बडवल बी प्लस संघाचा चिता जो मैदानाच्या आतमध्ये 16ला पहिला धक्का. तिसरं षटक प्रगतीपथावरती. राकेश पाटील फिरकी पटू मैदानाच्या आतमध्ये. वळण बॉलला टर्न करण्याची क्षमता
भरपूर गोलंदाजाकडे असते, परंतु टप्पा हा महत्वपूर्ण ठरतो. टप्प्यावरती नियंत्रण असल्याच्या नंतर गोलंदाज यशस्वी ठरत असतो. लेफ्टी बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला ओमकार अजूनही मैदानाच्या आतमध्ये. पाठीमागे निघाला चेंडू, चांगली फिल्डिंग एस्टेनच्या पाठीमागे. वाईड बॉल पंचांचा इशारा. धावा आतापर्यंत धावा संख्या जाऊन पोहोचलेली 17. कमी गतीने टाकलाय. शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक सूरज झोमटे त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना फक्त सिंगल. टोटल जाऊन पोहोचलेली या 1च्या मदतीने 18. 18 धावा या ओव्हरमध्ये आपण पाहतात. ती 2 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ओमकार अर्पाळ मैदानाच्या आतमध्ये 9 मध्ये 16 त्याने बनवलेत. आता सध्या तरी स्ट्रायकिंग एंडला सुमित आहे. ओव्हर द स्टंप्स. कमी गतीने टाकला. टॉस झाला. बॉल पाठीमागे निघाला. क्षेत्ररक्षक पोहोचतात. 22च्या माध्यमातून एक सिंगल. टोटल जाऊन पोहोचलेली आहे ते 19 वर. एकोणीस जावा. लेफ्टी बॅटर. आडवा बाटनं फटका खेळायचा होता. टर्न होता चेंडूवरती. समीर माळी पोहोचले. चूक होईल तो समीर माळी कसला. पकडलीये जेल. फलंदाज बाद. धक्का दुसरा. 19 ला 2 गडी बाद. दुसऱ्या फेरीमधील दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे कानोर बॉयज बनाम दापोली या 2 टीम मध्ये. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हावं. टॉम पवार आलेत नवीन फलंदाज. 4थ्या क्रमांकावरती आतापर्यंत 19 बनल्यात. गोलंदाज तयार. कमी गतीने टाकला. रन मिळत नाहीये या बॉलवरती. टॉम आलेत नवीन फलंदाज. डॉट बॉल. आता या ओव्हर मधील अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहतो. आतापर्यंत 19 झालात. शेवटचा चेंडू आहे या ओव्हर मधला. भूमी 11 फणस डोंगरी बनाम बडवल B+ या 2 टीम मध्ये सुरू आहे मॅच. गतिमान चेंडू आहे. आडवा बाटना फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने निघाला. क्षेत्ररक्षक पोहोचले आहेत. पहिली सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची शक्यता. फलंदाज इथून बाद. आणि झालाय कुठला फलंदाज सुमित. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच परततोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. धाव मिळेल फक्त या बॉलवरती 1. 20 या धावा संख्येवरती. तिसरा गडी बाद. नवीन फलंदाज आता सुयश मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. 3 ओव्हर मध्ये 20. 4थं षटक उमेश जामगरे.
चांगल्या फॉर्म मध्ये जावतोय सध्या तरी बडवल बी प्लस हा संघ. 20ला 3 गडी बाद. काय काय इशारा येतो पंचांचा हे पाहणं कदाचित गरजेचं राहील. टॉमचा नक्की प्रयत्न काय होता. जर का बॉल बाउंड्रीच्या दिशेने गेला असता तो तिथपर्यंत सुयशचा, तर सुयश कदाचित तिथपर्यंत धावला असता. डिसिजन पंचांचं येणं कदाचित अजूनही बाकी आहे. नो +1. नो +1 या 2 धावा या बॉलवरती मिळतात. स्किट झाला असावा कदाचित उमेश सामगरेचा बॉल. आता पुढचा बॉल इथून असणार आहे फ्री हिट. फलंदाज आता टॉम आले ट्रॅकिंग एंडला. बॅकफुटला जात खेचलाय चेंडू. टॉप एज लागली आहे. चांगला एक्झिक्यूट केला फटका. बॅकफुटला जात स्लॅश करत असताना थर्ड मॅनला चौकार. रन यायला सुरुवात झालेली आहे भूमी 11 फणस डोंगरी टीमसाठी. लिव्ह केला चेंडू. वाईड बॉल पंचांचा इशारा आलेला. रन येत आहेत बडवल टीमच्या विरोधामध्ये फणस डोंगरी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 27. आणखीन 5 बॉलचा खेळ बाकी आहे. चला नेक्स्ट मॅचच्या टीम टॉससाठी दोन्ही टीम. कमी गतीने टाकला होता. चांगला चेंडू टाकलेला आहे या ठिकाणी उमेश जामगरेनं. पहिला चेंडू थोडासा स्किट झाला. नो बॉल आला. त्यानंतर थोडासा प्रेशर बनला. फ्री हिटला चौकार आला. धावसंख्या 27. अंतिमचे 4 बॉल. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी या कॅप्टन कानोर बॉईज बनाम दापोली या 2 टीममध्ये. वेगवान खोदून काढला. एक्स्ट्रा कव्हरला मिसफील्ड झालेली आहे. पाठीमागे निघाला चेंडू. गुड फिल्डिंग. राकेश पाटील होते डीप मध्ये. करण होते शॉर्ट. एक्स्ट्रा कव्हरला मिस्टेक झाली. त्यानंतर 2 धावा या बॉलवरती मिळतात. धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे 29. अंतिमचे 3 बॉल पहिल्या 17चे. मागच्या मॅच मध्ये 60 चेस केले होते बडवलनं. सरळ खेळलेत. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मधून चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. एकच रन या बॉलवरती मिळते. संघाची धावा संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 33 या धावा संख्येवरती. शेवटच्या अंतिम आता 2 बॉल बाकी राहतात. तीस धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती आहेत. अंतिमचे 2 बॉलचा खेळ बाकी राहतोय. कानूर बॉईज टीमचे कॅप्टन आपण ताबडतोब उपस्थित व्हा. आपले प्रतिस्पर्धी संघ कर्णधार उपस्थित होतात. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. बडवल बी प्लस बनाम फणस डोंगरी या 2 टीम मध्ये सामना तुम्ही या ठिकाणी एन्जॉय करत आहात. लिव्ह केला चेंडू. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळते 31. 31 झालेले आहेत अंतिमचे 2 बॉल. 31ला 3 गडी आतापर्यंत गमावलेत. अंतिमचे 2 बॉलवरती किती धावा वसूल करतात हे पाहणं गरजेचं आहे. क्रॉस बॅटेड फटका. जेलची शक्यता कदाचित क्षेत्ररक्षक जज करतात. डीप मध्ये पंकज मस्करनं पकडली आहे जेल. फलंदाज बाद. धक्का बसलेला फणस डोंगरी टीमला. 31ला चौथा गडी बाद. सूरज आलेत नवीन फलंदाज. शेवटचा बॉल आता बाकी राहतोय. धावसंख्या 31. नवीन फलंदाज सूरज.
सरळ खेळतात. एक्स्ट्रा कव्हर थोडंसं क्लिअर आहे. पहिली तर वेगानं कंप्लीट केले. सेकंडचा कॉल आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. झालाय थ्रो. 2 धावा पूर्ण. पहिल्या सत्राचा खेळ मार्गस्थ असताना या अंतिम चेंडूवरती धावा मिळत आहेत. त्या 2 एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा बनवला 33. विजयासाठी 34 या धावसंख्येचं टार्गेट इथून ठेवण्यात आलेलं आहे. चला कानो टीमचे कॅप्टन तेजस राऊत आपला आपण कॅप्टन पाठवा लवकरात लवकर किंवा आपण स्वतः या. हर्ष जामगर यांच्या वतीनं पारितोषिक होतं विकेट अटॅकसाठी 1000. तर विकेट अटॅक झालेलं नाहीये. हर्ष जामगरे ज्याने पारितोषिक लावलं होतं ते आपण पैसे कृपा करून कॉमेंट्री बॉक्समधून घेऊन जावं. कानो टीम या कॅप्टन या. चला करूया टॉस. टार्गेट आहे इथून 34चं टार्गेट आहे. 24 बॉल मध्ये 34. चला कानोर बॉईज आणि त्याच्या विरोधात जयमान दापोली इथे टॉस केला जाईल. चार ओव्हरची मॅच असेल ही. कॉल असेल कानोर बॉईजचा हेड आणि आलाय टेल. येस डिसिजन जयमान दापोली टीम. फिल्डिंग स्वीकारले. दोघांचाही शुभेच्छा असतील. वळूया आता हर्ष नरेश जामगर यांच्या वतीनं चौकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. 34 धावसंख्येचं टार्गेट आहे बडवल बी प्लस टीमच्या अगेन्स्ट. ध्रुव कमलाकर डायरे यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 300 रुपयांचं पारितोषिक आहे. 34चं टार्गेट 24 बॉल मध्ये. बडवल बी प्लीज बी फास्ट. मैं इन्वाइट बोथ द कैप्टन टॉस. चौतीस धावसंख्येचं टार्गेट. अर्थातच एकीकडे आपण पाहतोय बडवल बी प्लस आणि त्याच्या विरोधात भूमी 11 फणस डोंगरी. काय परफॉर्मन्स राहिलाय सध्या तरी मी म्हणेल बडवल बी प्लस टीमचा. अगदी
चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून सुद्धा मैदानावरती या 4 षटकांमध्ये आपण अनुभवली आहे. पहिला बॉल थोडं प्रेशर क्रिएट केलं गेलंय का मैदानात ते पाहूयात. वाईडचा इशारा आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड. गोलंदाजी मार्कवरती भूमी 11 फणसडोंगरी टीमकडून गोलंदाजी करतोय तो सुमित. मगाच्या मॅचमध्ये एक दमदार हजेरी त्यांनी लावली होती. खरं म्हणायला गेलं तर त्याच्या जीवावरती भूमी 11 फणसडोंगरीने विजय संपादन केला होता. मॅन ऑफ द मॅच राहिला होता, परंतु पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी सुमित करतोय चुकी. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा स्वतःच्या बाटमधून संघाचा सुद्धा श्री गणेशा यावेळी होतोय. पहिला बॉल वाईडच्या स्वरूपात आला होता. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती आली, परंतु आता बाटमधून पहिली धाव यावेळी बडवल बी प्लस टीमची पाहायला मिळतीये. 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. KTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अजिंक्य पवार यांची संपूर्ण टीम. तदनंतर आपण पाहतोय आमचं समालोचन कक्ष पियुष बाबरे, आम्ही स्वतः. तदनंतर पाहायला गेलं तर ऑफिशियल पाहतोय आपण राजेंद्र भोईर, संदीपजी गायकवाड आणि हरेश कराले. इट इज वाईट. आणखी एक नजाकत पाहायला मिळते मैदानात. नवनाथजी माले यांचं या ठिकाणी आगमन झालंय. माजी तंटामुक्ती अध्यक्ष, आपलं सहर्ष स्वागत. आणि अगदी बेस्ट बॅटर म्हणून ज्यांची ओळख आहे, हां, आणि अगदी खरं आहे, 5व्या रजनीमध्ये आमच्या समेत जोडले जात आहेत आमचे DJ मास्टर DJ साई, अष्टविनायक मंडप डेकोरेटर. अर्थातच ही नावे फार चर्चेत असतात, कारण घेणं फार गरजेचं आहे. आमच्या आवाजाची काळजी घेणारं ते व्यक्तिमत्व आहे. आणि एकीकडे जर पाहायला गेलं तर तुम्ही बडवला बी प्लस आणि त्याच्या विरोधात भूमी 11 फणसडोंगरी, अगदी तुमच्या मनामध्ये फार मोठी जिगर लागते. आणि ती जिगर आज मैदानात मी तर म्हणाल बडवला बी प्लस टीमने दाखवली आहे. फार चांगला संघर्ष त्यांनी केला, कारण इथे मी म्हटलं होतं ना की त्यांना मैदानाचा अनुभव जरूर आहे, परंतु त्या अनुभवातून शिकणं फार गरजेचं आहे. आणि तसेच या ठिकाणी बॅटिंग लाईनसुद्धा पाहायला मिळते. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. अगदी फेकी चुकली स्वप्नीलची, आणि या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत या ठिकाणी 5 या आकड्यावरती. षटकाचा विचार करायला गेलं तर अधिकृत 3 बॉलची फेकी सुमित या गोलंदाजाकडून आपण पाहतोय. शॉर्ट टर्म क्रिकेट, आणि या शॉर्ट टर्म क्रिकेटचा विचार करायला गेलं तर आता दुसऱ्या फेरीची सुरुवात, आणि इथे मात्र षटके झाली कमी. त्याचा परिणाम मात्र नक्कीच. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरीसाठी प्रयत्न नाहीये, थांबवलाय फलंदाज समीरने यावेळी राकेश या बॅटरला, आणि सांगितलं की वेट अँड वॉच करायचंय सध्या. आणि हाच प्रकार सध्या मैदानात पाहायला मिळाला. दरम्यान इथे सिंगल रोटेट झाले. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा टोटल पुढे सरकते 6 आकड्यावरती. टार्गेट तसं म्हणायला गेलं तर मोठं नाही आहे, परंतु ते त्या टार्गेटला सहजरित्या करून देतील ते मात्र जनवन दापोली असं वाटत नाही. परंतु यावेळी भूमी 11 फणसडोंगरी, अर्थातच जर तुम्ही विचार करायला गेलं तर या ठिकाणी हाय व्होल्टेज ड्रामा आहे. सेकंड फेरीची लढत आहे, त्यामुळे दोन्ही संघ तितकेच तरबेज आहेत. पुलर लाईनचा वापर यावेळी सुमितच्या माध्यमातून केला जातो आहे, आणि या पुलर लाईनवरती अगदी तलवार चालवावी तशी बॅट चालवली, आणि येतोय तो मात्र दर्जेदार चौकार. कम ऑन डीजे. पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट केलाय. अगदी कार्पेट पद्धतीने क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय, परंतु बॉलला मात्र या ठिकाणी अडवतोय जरूर. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरीसाठी प्रयत्न, आणि तिसरी सुद्धा या ठिकाणी यशस्वी करतायत. या 3 धावींच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकले. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्ती पथावरती आलाय, आणि 13 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. 34 धावांचा पाठलाग करत असताना
चला जरा स्पीडअप करा प्लीज. एकच धाव यावेळी कंप्लीट झाली. प्रयत्न करायला पाहिजे होता खरं म्हणायला गेलं तर यावेळी तो प्रयत्न मात्र फसलाय आणि इथे एकच धाव फक्त करता आली आहे. एका धावेच्या मदतीने दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला आहे. टोटल मात्र 14 आकड्यावरती. चेतनचा नेक्स्ट बॉल समोर आगे राकेश पाटील. चांगला फटका यावेळी मात्र कार्पेट पद्धतीने बॉलला ट्रॅव्हल केला जातो. ऑनसाईडचा खेळाडू चेंडूखाली येईल तोपर्यंत एकदा पुन्हा एकदा कंप्लीट. सिच्युएशन परिस्थिती फार महत्त्वाची असते क्रिकेटच्या मैदानामध्ये. तुम्ही ज्या पद्धतीने खेळ करता मी तर म्हणेल अगदी राकेश पाटीलने आज मैदानात हाहाकार जरूर माजवलाय. चांगला फटका यावेळी मात्र समीरच्या बॅटमधून दैदिप्यमान सिक्सर. अद्यापपर्यंत एक चौकार एक षटकार. एका बॉलवरती 3 घेतल्या होत्या आणि 2 बॉलवरती सिंगल पाहायला मिळाली. टोटल आता विचार करायला गेलं तर समीरच्या वाट्याला 5 बॉल आले आणि या 5 बॉलमध्ये समीरने अद्यापपर्यंत संघासाठी धावसंख्या कमवली ती 15 आणि टोटल संघाची धावसंख्या आहे 21 या आकड्यावरती. 34 धावसंख्येचा पाठलाग करत असताना भूमी 11 फणस डोंगरी टीम यावेळी आपल्याला पाहायला मिळते. ते दूरवरचा प्रवास करून ते मैदानात दाखल झालेत. आलाय मॅच बॉल आलाय. तमाम क्रीडा रसिकांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करूयात. इथे सुद्धा डायरेक्ट हिट झालं नाही. काय नशीब बलावतर आहे सध्या मी तर म्हणेल फलंदाज समीरचं अफलातून. कारण एकदा केलं प्रयत्न फसला, दुसऱ्यांदा सुद्धा तोच प्रयत्न, परंतु तिथे सुद्धा समीर बाल बचावलायत. आता थोडा घातक ठरू शकतो तो मात्र समीर या ठिकाणी भूमी 11 फणस डोंगरी टीमला धोका वाढलाय आता. कारण षटकार आला त्यानंतर डॉट बॉल येऊन फार संधी निर्माण केली गेली होती. समीरची आती घाई थोडी अंगलट येत होती. ही बॉल डॉट आलाय. हवाई हल्ला करण्याच्या प्रयत्नात आपण पाहतो या ठिकाणी आडवा दांडपट्टा चालवत होता अक्रॉस द लाईन, परंतु यावेळी मात्र पुन्हा एकदा डॉट पाहायला मिळालाय. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. लास्ट बॉल सेकंड ओव्हर. शॉर्ट पिच बॉल गॅप शोधली आहे परंतु क्षेत्ररक्षक तैनात होतोय डीप एक्स्ट्रा आणि इथे सिंगल पाहायला मिळतीये. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकली जाऊन पोहोचले अद्यापर्यंत 22 आकड्यावरती. 34 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता विजयासाठी येणारे 12 बॉल आहेत आणि करायच्या त्या सुद्धा 12 धावा. मॅच बॅलन्स सध्या पाहायला मिळतीये दोन्ही टीमच्या बाबतीत. विचार करायला गेलं तर आज आमचे बड्डे बॉय मंगेश वैकरे सातत्यपूर्ण पाहायला गेलं तर या स्पर्धेसाठी फार मोठी मेहनत त्यांच्या माध्यमातून घेण्यात आली आणि आयोजन कमिटी सुद्धा फार दमदार आहे. त्यांनी पण पाहिलं इथे शेवटची रजनी मंगेश दादांच्या वाढदिवसानिवशीच होणार आणि ते सुद्धा त्यांनी करून दाखवलं.
सांघिक कोड्यातलं तिसरं षटक. पहिला बॉल आणि तिथे चांगला फेस केला या बॉलला. एकच धाव समीरच्या माध्यमातून आपण पाहतोय. बॉल टू धावा अशी रणनीती सध्या आहे मैदानात, परंतु इथे दीप या गोलंदाजाला भेदक मारा करावा लागेल बडवल बी प्लसच्या विरोधात, नाहीतर इथे समीकरण सध्या सामना झुकलाय खरं म्हणायला गेलं तर बडवल बी प्लसच्या बाजूने. चांगला बॉल यावेळी पाहायला मिळतोय का, अगदी ऑफस्टम्पला क्लिअर करत हा बॉल सरळ कीपरच्या हातात आपल्याला पाहायला मिळतोय. इथे डॉटची सांगता दीपच्या माध्यमातून तेच तर्रार गोलंदाजी राईट हँड ब्लॉकल ज्याला म्हटला जातो तो वापर केला यॉर्कर लाईनचा तो गोलंदाज दीपने. फटका सजवलाय अगदी दैदिप्यमान, परंतु क्षेत्ररक्षक एफर्ट वापरतोय मैदानात. इथे एकदावच येईल. बहुतांशी पाहायला गेलं तर सातत्यपूर्ण संधी निर्माण केली जात होती, दुहेरी धावांसाठी प्रयत्न सुद्धा होत होते, परंतु शांतता प्रस्थापित केली दोन्ही बॅटरने. खरं म्हणाल तर राकेश पाटील आज मैदानात फार चांगला संयम दाखवत आहेत. फार चांगला बॉल, सेम पद्धतीची गोलंदाजी आहे. जर म्हणायला गेलं तर कुठेतरी व्हेरिएशन आणणं फार गरजेचं असताना हा बॉल पुन्हा एकदा राईट हँड ब्लॉकल. पुन्हा एकदा टो केलाय, बॉलला फक्त दिशा दिली आहे. बॉल जातोय स्वीपर रिजन, 4 धाब्यांसाठी येतोय आता चौकार. अद्यापपर्यंत 28 या आकड्यावरती 34 धावा संख्येची गरज आहे. 5 बॉल संपले. दीप या गोलंदाजाचे शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि विजयासाठी आता येणारे बॉल असतील ते 7 आणि करायचे आहेत त्या फक्त 6 धावा. सामन्यात कलाटणी जरूर आहे. 12 बॉलमध्ये 12ची गरज होती, परंतु इथे चौकार आलाय. पुन्हा एकदा सामना युटर्न होत आहे, तो मात्र बडवल बी प्लसच्या बाजूने, कारण 2 डॉट विकले होते. 2 बॉलवरती एकेरी धाव दिली होती दीपने, परंतु इथे चौकार आलाय. पुन्हा एकदा चांगला बॉल, डॉटची संगता केली आहे. षटक क्रमांक 3 इथे समाप्त झालाय. आता मात्र टोटल आपण पाहतोय जाऊन पोहोचले 28. आता पुन्हा एकदा तीच रणनीती, 3ही षटके बाजूला ठेवा. 6 बॉल 6 धावसंख्येची गरज आहे. सामना हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये अटीतटीची लढत. जाऊया मॅचकडे. अर्थातच 6 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. चला जरा स्पीडअप करा, कारण कुशल मोमेंट आहेत मॅच मध्ये अगदी, आणि तदनंतर आणखी बरेचसे सामने या ठिकाणी बाकी आहेत.
सुयश अगदी आपण पाहतोय आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. संकेतदादाकडे जन्मान वाकस टीमचे पुरस्कर्ते संपूर्ण रजनी आज त्यांनी मात्र व्यासपीठावरती हजेरी लावलेली आहे. वाकसकरांवरती असलेलं त्यांचं प्रेम. परंतु या ठिकाणी आपण मैदानात जाऊयात. सुयश गोलंदाजी मार्कवर आहे. समोर आहे राकेश पाटील. एक बॉल इथे डॉट आलाय. म्हणजे आता थोडं सामन्यातलं एक निर्णायक क्षण जवळ आलेत. अगदी जर पाहायला गेलं तर या बॉलवरती मात्र डॉटची सांगता करत सुयशने दाखवून दिलाय. परंतु राकेश पाटील तितक्याच ताकदीने हा फटका खेळत होते. बॅटची हलकी कडा घेतली होती. फटका फसलाय खरं म्हणायला गेलं तर. मी तर म्हणेल राकेश पाटीलचा खेळायचं होतं ज्या दिशेमध्ये. परंतु आता इथे फार मोठी चुकी यावेळी घडली गेली आहे. ती भूमी 11 पन्नास डोंगरीच्या या फिल्डरकडून इतकी मोठी चुकी की राकेश पाटील सारख्या बॅटरला त्यांनी जीवदान दिलंय. कलेक्शन केला असता बॉल तर मला वाटतं या ठिकाणी राकेश पाटीलला परतीचा प्रवास करावा लागला असता. यात कोणती शंकाच नव्हती. इतके लांब राकेश पाटील होते. परंतु या क्षणी आपण पाहतोय ना की चुकी झाली आहे. आणि आता या चुकीला विजयात कन्वर्ट करणार का राकेश पाटील ते पाहूयात. कारण आता पुन्हा तीच परिस्थिती आहे. इथे धावा आल्यात 2 म्हणजे 4 बॉल 4 ची गरज आहे. 4 बॉल 4 ची गरज आहे. प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढवणारी ही मॅच आहे आता. चांगला फटका आहे यावेळी. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरीसाठी प्रयत्न. आणि काय घडतं यावेळी आपण पाहूया. फलंदाज राकेश पाटील होतील बाद दुसऱ्या धावेसाठी. पराकाष्ठा केली राकेश पाटीलने मैदानात. परंतु यावेळी मोठी स्ट्रोक घेण्यापासून मात्र त्यांना अडवलं गेलं आहे. कारण आत्तापर्यंत आपण पाहतोय ना 2 चौकार आणि 1 षटकार ज्याच्या बॅटमधून आलाय तो समीर. परंतु राकेश पाटीलला पाहिजे तितका सूर मैदानात मिळाला नाही आहे. कारण राकेश पाटीलने आत्तापर्यंत 10 बॉलचा सामना केला आणि संघासाठी धावा कमवल्यात त्या फक्त 8. महत्त्वपूर्ण विकेट. 1 डाऊनच्या विकेटवरती बॅटर उमेश. तीन बॉल 3 ची आवश्यकता. एकच धाव. कलंबोली टीमचं आगमन झालंय. आपलं मनस्वी सहर्ष स्वागत. दोन बॉल आणि 2 धावा संख्येची गरज आहे. पहिल्या दिवसाची रजनी बऱ्याच जणांना आठवेल. पिंपलोली बनाम चांदई. इथे काय घडलंय. इथे फार मोठी चुकी. बॉल जातोय लॉंग स्टंप रिजन. कीपरने केली चुकी. बॅकअप मिळाला नाहीये आणि इथे आलाय विजयाचा चौकार. बॉल द्या तो. बॅड लक सध्या मी तर म्हणेल यावेळी भूमी 11 फणस डोंगरी काय मॅच बनवली होती. 12 बॉल 12 ची गरज असताना सेकंड लास्ट बॉलवरती मॅच गेली आहे आणि तिथे सुद्धा फिल्डिंग चुकली. अन्यथा मला वाटतंय थोडंसं बॅकफुटवरती यावं लागलं असतं ते बडवल टीमला. परंतु बॅड लक फणस डोंगरी टीम. परंतु चांगला परफॉर्मन्स सध्या बडवल B+ टीमचा पाहायला मिळाला आहे. अफलातून एक चांगली दैदिप्यमान आजची रजनी त्यांच्या लक्षात जरूर राहील.
आणि त्याच्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी बडवल B+ आजच्या या तिसऱ्या राऊंडपर्यंत पोहोचले.